काय हे बघा, चव्हाण साहेब हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री होते, जिल्ह्याचे पालकमंत्री. माझ्या वडिलांच्या वेळेस त्यांनीच या सगळ्या गोष्टी, त्यांनी फार मोठा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी होता. त्यामुळे चर्चा ह्या जिल्ह्याच्या विकासासंदर्भात असतात. आज त्या जिल्ह्याचे राज्यसभा मेंबर आहेत. आज तब्येत बरी नाही, थोडासा दम लागतो आहे. आपण ह्याच्यावरती सविस्तर एका दिवशी बोलू. माझं मत काय घाई मी बघा, तुम्ही माझ्या जिल्ह्याचे सर्व पत्रकार आहात. माझी सर्वांना हात जोडून विनंती आहे की आपण एके दिवशी सर्व याच्यावर सविस्तर बोलू. चर्चा होते बघा चर्चा राहतात. आपण त्याच्या योग्य वेळेस योग्य बोलू. हां, आतापर्यंत खुलासा केला नाही. नाही मी तर सांगितलं ना, ते सिद्ध ज्या मार्गाला जायचं मार्ग सिद्ध करू आपण. आपल्यासोबत जे दुसरे आमदार होते त्यांनी म्हणजे त्यांनी स्पष्टीकरण दिले, आपण खुलासा केले. आमदार साहेब, बाकीच्या आमदारांनी खुलासा केला, अद्यापर्यंत आपण खुलासा केला नाही. आपल्यावर आरोप होते, आपण नाही मी खुलासा केला. मी माध्यमांमध्ये मागे सुद्धा मी नव्हतो, माझी तब्येत बरी नव्हती आणि मी अधिवेशनाच्या काळात त्याच्यानंतरच्या वेळेत सुद्धा मी हे कायम सांगत आलो की मी बिनबुडाचे आरोप करण्यात आले. हे मी कायम सांगितलं. म्हणजे तशी आज वर्तमानपत्राला बातमी देखील आहे. कोण आरोप करते आपल्यावर? कोण मला माहित नाही, मला आपल्याकडूनच कळतं. काँग्रेसमध्ये आहात तुम्ही? हां, काँग्रेसमध्ये? निश्चितच. ओके, धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.